हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या प्रतिभाज डेली लाईफमध्ये. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळी काय असतं आपल्याला काम. सकाळ झाली की आपल्याला पहिलं किचनमध्येच एंट्री करायला लागते आणि किचनमध्ये आलं की सगळं स्वयंपाक बनवा, हे करा ते करा. आता तुम्ही म्हणाल काय बाबा हिचं रोजचं तेच दाखवतीये, तेच व्हिडिओ, स्वयंपाक कर, कुठे हे कर ते कर, घरातली कामं. पण आता कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला तर माहितीच आहे आपण सगळे हाऊसवाईफ आहोत. आणि हाऊसवाईफचं काय असतं ना की आपण काय सारखं मुलं एकदम असं नाही काय, छोटं जर बाळ वगैरे असेल तर आपण काय जास्त बाहेर जात नाही. इकडे तिकडचे व्हिडिओ पण आपण टाकू शकत नाही. थोडेफार ठीक आहे, इकडे कुठे शॉपिंगला गेलं, बाहेर गेलं, थोडंफार जाऊ शकतो. आणि जसं जॉब करतात त्यांचं कसं रेग्युलर लाईफमध्ये तेच असतं, तसं आपल्या हाऊसवाईफचं सुद्धा हेच असतं की हीच रोजची कामं वगैरे, घरच्यांची काळजी घेणं, मुलांची काळजी घेणं, हीच आपली कामं असतात. आणि त्यामुळे आपल्याला रोज तेच रिपीट करायला लागतं. आणि छान आहे ते पण, कारण की ते पण म्हणजे कुणी पण नाही करू शकत. ते फक्त एक हाऊसवाईफच करू शकते, एक स्त्रीच करू शकते. मला असं बोलायचं आहे, हाऊसवाईफपेक्षा एक स्त्रीच करू शकते. कारण की ही सगळी कामं जेंट्स लोक नाही करू शकत, मला तरी असं वाटतं. जरी जॉब जरी करत असेल एखादी स्त्री तरी पण तिलासुद्धा घरातली सगळी व्यवस्थित कामं, मुलांकडे लक्ष आहे, सगळ्या गोष्टी, पण तिची सुटका नाही आहे. तरी पण तिला ते सगळं करावंच लागतं. आणि एक स्त्रीच फक्त सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून बाकी पण स्वतःचं म्हणजे जे करिअर वगैरे असेल त्याकडे सुद्धा फोकस करते. ही फक्त एक स्त्रीच करू शकते, दुसरं कोणीही करू शकत नाही. तर बघा, आता सकाळ सकाळी मी स्वयंपाकाला स्टार्ट केलेलं, तर आमच्या मॅडमचं काय चाललेलं, ती खूप मला त्रास देते म्हणून मी तिला जरा थोडंसं खायला दिलं. आणि खाता पण तिचं काय चाललेलं बघा, सारखं पाणी दे, हे दे. इथेच खाली बसलेली आणि सारखं तिला किचनवरती बसायचं असतं. पण आमचं किचन काय एवढं मोठं नाही आहे की तिला बसून माझा पसाराच एवढा होतो स्वयंपाक करताना की काय सांगू तुम्हाला. एवढा सगळा पसारा होतो, त्यामुळे मग तिला पण काय बसायला जागा राहत नाही. कारण की माझाच पसारा मला ठेवायला जागा नसते, त्यामुळे तिला कुठे बसवणार ना. तर बघा, मग बसली नंतर ना भरपूर वेळानं बळच खाली बसवलं मी तिला. तिची तरी इच्छाच नव्हती बघा खाली बसायची. आणि नंतर मला भाजी पण बनवायची होती, तर भाजीची थोडीशी अर्धी तयारी करून झाली. आणि म्हटलं चला पहिल्यांदा आपण भाकरी बनवून घेऊ, नंतर ना भाजी झाली की मग बाकीची पण कामं पटापट आवरता येतात, किचन वगैरे क्लीन करून घेता येतं. म्हणून मग मी पहिला भाकरी करायला घेतल्या. तर आज मस्त छान अशी अंडा करी बनवणार होते, त्यामुळे मग बाजरीची भाकरी खरंच बेस्ट आहे. कारण की बाकी चपाती, मला चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत बिलकुलसुद्धा आवडत नाही बघा. मला आवडतं कसं माहिती का, बाजरीची भाकरी मस्त छान लिंबू कांदा वगैरे मस्त छान कुस्करून खायला, वाव एक नंबर. ते आवडतं मला. त्यामुळे मग म्हटलं चला मस्त बाजरीची भाकरी बनवून घेऊया. आणि माझं पण सेम आहे आणि माझ्या मिस्टरांचं पण सेम आहे, त्यामुळे मग काय टेन्शन नव्हतं. दोघांसाठी पण मस्त बाजरीच्या भाकरीच बनवणार होते मी. आणि आमच्या मॅडमसाठी थोडासा राईस लागणार होता, कारण की तिला असं काय थोडंसं भाजी वगैरे असेल तर नॉर्मल थोडासा रस्सा आणि राईस, मग तिला ते आवडतं, असं आहे तिचं. आणि तिचं कसं आहे माहिती आहे का, तिला खरंच पनीरची भाजी खूप आवडते. मटर पनीर मसाला कुठलीही असू द्या, त्याची ग्रेव्ही ना तिला खूप 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 आवडते खरंच. मी खूप वेळा ऑब्झर्व केलं आहे ते. सो तिला तेच खूप आवडतं. आणि त्याच्यासोबत फक्त ती चपाती आणि भाजी दोन्हीही सोबत घेते, नाहीतर अदरवाईज नो. ती फक्त आणि फक्त एकच काहीतरी हवं असतं तिला. एक तर भाजी फक्त एकदा सेपरेट खाते आणि नाहीतर मग चपाती सेपरेट, असंच चाललेलं असतं. तर बघूया म्हटलं चला आज राईसच बनवते तिच्यासाठी. कारण मग आपण जेवायला बसलं की मग लेकरं पण आपल्यासोबत जेवतात बघा. आणि मग तसंच प्रिशाचं सुद्धा, आम्ही जेवायला बसलो तर मग तेवढंच थोडंसं खाल्लं की ठीक आहे, नाही तर एकटं मग ती नंतर मग खायला पण कंटाळा करते. आणि आपल्यासोबतच काही थोडंफार जरी पसारा जरी केला खाताना तरी पण मग तो त्याच्यासोबत आवरून निघतो. नाही तर आपला पसारा आवरला की परत तिचा पसारा, मग हे दिवसभर तेच काम जातं. तसं पण ते काम जातच, बट मग थोडा वेळ पण बसायला भेटतच नाही. त्यामुळे मग आपल्यासोबत जेवलेलंच तेच ठीक आहे. आणि आंघोळ वगैरे करून सकाळी जर पटकन लवकर आंघोळ वगैरे कपडे वगैरे झाली ना तर बाकीची कामं पण खरंच मग पटापट होऊन जातात. त्यामुळे मी म्हटलं चला आज पहिले आंघोळ वगैरे करून घेऊ. आणि इथं मी आंघोळ करून कपडे वगैरे सगळं झाले माझं, फक्त स्वयंपाक बाकी आहे. तर म्हटलं ते आवरलं की मग जरा निवांत होतं. आणि भांडी वगैरे सगळं, एकतर भांडी अगोदर घासली काय किंवा जेवण करून भूक लागली तर जेवण करून घ्यायचं, एवढं काय नाही. तशी मला तर आज ना भरपूर भूक लागली आहे.
आणि त्यामुळेच मी फटाफट आवरण्याचा प्रयत्न करते आहे. तर इथे छान बघा, ही बघा मी ना या वाटण्यासाठी ना कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि कांदा घेतलं आहे. यामध्ये ना माझ्याकडे पांढरे तीळ नव्हते, पण जेव्हा आपण नॉनव्हेजची भाजी करतो ना तर त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आहे ना थोडेसे नॉर्मल भाजून घ्यायचे आणि ते पण या वाटणामध्ये मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. तर यामुळे ना खरंच भाजीला दाटसरपणा येतो आणि टेस्ट पण छान येते आणि हेल्दी आहे ते सुद्धा आणि छान लागतं ते पण. त्यामुळे पांढरे तीळ तुम्ही नक्की ॲड करत जा यामध्ये. मी सुद्धा करते, बट माझ्याकडे सध्या आज नव्हतं, संपलेले, त्यामुळे मग मी नाही टाकले त्यामध्ये, अशीच भाजी बनवली. तर आता भाकरी तर बनवून झाल्या, म्हटलं चला आता पटकन भाजी बनवून घेऊया. इथं मी अंडी पण आहे ना सोलून वगैरे ठेवलेली आणि प्रिशाने मला हे बघा आता अचानक मला बोलली ठीक आहे मम्मा मला अंडा खायचं आहे, अंडा बोलते ती, अंडा खायचं आहे बोलली. तर मी म्हटलं चला हिला थोडंसं कट करून वगैरे, आणि त्याचा येल्लो पार्ट ती काही खात नाही, तिला फक्त व्हाईट पार्ट खाते ती. तर मग मी येल्लो साईडला केला आणि व्हाईट पार्ट कट करून थोडंसं नॉर्मल मीठ वगैरे टाकून दिलं. तर नको बोलली परत, मग काय तर ते तसंच साईडला ठेवायला लागलं. असंच असतं तिचं, फक्त दे बोलते आणि दिलं की परत कॅन्सल, नाही खायचं मग, असं असतं. आणि सगळ्याच मुलांचं मला वाटतं सगळ्याच मुलांचं तरी असंच असणार आहे. आमच्या पेशाचं तर असंच आहे बाबा, कधी पण काय पण मागते आणि ते द्यायलाच लागतं तिला. आणि दिलं तर मग खाईल नाही खाईल ते तिच्यावरती राहिलं, ती खाऊ शकते नाही पण खाणार, असं आहे तिचं. रात्रीचं पण अचानक कधी मध्ये तरी ना एकदम रात्रीचं झोपली की निम्म्या रात्रीचं परत उठून मला हे खायचं ते खायचं, कधी काय पण मागत असते. कधी कधी रात्रीचं जेवण नाही करत व्यवस्थित आणि मग फक्त दूध पिऊन झोपते आणि रात्री उठलं की परत मग तिला दूध वगैरे द्यायला लागतं. असं अवघड आहे बघा. आणि रात्रीचं झोपताना तिला कितीही सांगितलं ना बाबा जेवण करून घे, पण नाही करत. कधीमध्ये करते आणि कधीमध्ये अजिबात सुद्धा नाही करत. त्यामुळे खूप जोपर्यंत मोठी होत नाही आहे ना, खरंच जोपर्यंत तिला सगळ्या गोष्टी समजत नाही आहे तोपर्यंत अवघड आहे बाबा. आणि या अगोदरसुद्धा आता तरी कुठेतरी झोपती आहे, पण अगोदर तर अजिबात सुद्धा झोपत नव्हती. आणि असंच काही गोष्टी, भरपूर गोष्टी असतात जी आपल्याला वाटतं की ठीक आहे आता 1 वर्षाचं झालं की काय नाही सगळं समजेल, पण का असं काहीच नसतं. जोपर्यंत ते शाळेत वगैरे जात नाही तोपर्यंत ते असंच चालू राहणार आहे. आणि हे सगळं आईला बघा, आईला तर खूपच त्रास असतो. एका आईला सगळं काही लेकरांचं आईलाच बघायला लागतं, दुसरं कोणी येत नसतं बघण्यासाठी करण्यासाठी. एक आईच फक्त आपल्या मुलांचं सगळं काही करू शकते आणि दुसरं नाही बघा कुणी करू शकत. तर इथं आता माझी भाजी पण करून झाली आणि माझं एक बघा पार्सल आलेलं. हे मी ना फ्लिपकार्टवरनं रोजमेरी लीव्ज घेतलेले आहेत केसांसाठी. म्हणजे केस आहे ना खूप पातळ झालेत, त्यामुळे मी ऑर्डर केलेले आहे. आणि मला ना एका ताईंनी सजेस्ट केलेलं, त्याचा रिझल्ट खूप छान आहे, त्यामुळे मी ऑर्डर केलं. तर म्हटलं चला तेच तेल बनवून घेऊया. तर इथे ना फक्त 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि हे रोजमेरी लीव्ज आपल्याला 3 चम्मच त्यामध्ये ॲड करायचे आहेत. आणि पाणी छान असं उकळवून घ्यायचं आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत ते उकळवायचं बघा. आणि मग नंतरनं त्याच्यासोबत एक बॉटलसुद्धा येते, त्या बॉटलमध्ये गाळून ठेवायचं. आणि हे 7 दिवसापर्यंत आपण काय करायचं, आपण ठेवू शकतो फ्रीजमध्ये. ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतरनं केसांना आपण अप्लाय करायचं, ज्या पद्धतीने आपण तेल लावतो त्या पद्धतीनं. तर मग आणि नंतरनं थोडा वेळ ठेवून आपण ठीक आहे सकाळी लावून दुपारी केस धुतले किंवा 1-2-3 तास ठेवलं तरी खूप आहे. एवढा वेळ ठेवायचं आणि नंतरनं केस धुवून टाकायचे. तर असं मला सांगितलेलं आहे, तर मी म्हटलं चला बघूया ट्राय करून. कारण की म्हणजे केस आहे ना आता खूपच पातळ झाले, ते पाणी वगैरे चेंज जर झालं ना त्यामुळे खूप केसांना त्रास होतो. म्हणजे खूप केस पातळ झालेत, म्हणजे नाही का अगोदर पण एवढे खूप काही दाट नाही आहेत माझे केस, बट छान होते आणि एकदम असे स्काल्प असं नाही का वरती माथ्यावरचे केस असे एकदम जास्त कमी व्हायला लागले. तर म्हटलं चला बघूया ट्राय करून, जर रिझल्ट असेल तर आपण कंटिन्यू यूज करू. आणि आता मी आता म्हणजे नाही का तेल हे व्यवस्थित असं बनवून ठेवलेलं आहे. तर मी 1 महिना यूज करणार आहे, नंतरनं परत जर रिझल्ट असेल तर मी तुमच्यासोबत तोही रिझल्ट नक्कीच शेअर करील. तर बघू म्हटलं काय होतं काय नाही ते. आणि खरंच असं म्हणजे नाही का केस वगैरे मला समजतच नाही यार आता असं का होतं. मला दरवर्षी असं होतं, म्हणजे केस चांगले होतात आणि अचानक परत हे असं व्यवस्थित म्हणजे नीटच राहत नाही, गळतात खूप. मग मला खूप चिडचिड होते यार, मला असं वाटतं का असं होते माझ्यासोबत. आणि हे दरवर्षी होतं, मी एवढा अनुभव घेतला ना की दरवर्षी माझ्यासोबत हेच होतं. पण आता हे बघा ओतायला गेलं तर ते ओतताना पण सांडतंय आणि मला समजत नव्हतं. मी वरती बघू ओतताना त्या गाळणीमध्ये बघू खाली बघू, कारण की त्याचं ते वरती झाकण वगैरे आणि एकदम छोटं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये ॲडजस्ट होत नाही आहे ते व्यवस्थित. आणि तसंच पातेल्याने ओतायला गेलं तर मग ते रोजमेरी लीव्ज वगैरे ते पडतील. तेवढी बॉटल तर माझी भरलीच असती, पण खाली एवढं सगळं सांडलं आहे त्यामुळे ती बॉटल अर्ध्याच्या वरपर्यंत आली आहे. बरं ठीक आहे जाऊ द्या, आता नेक्स्ट टाईम जरा काहीतरी जुगाड करून व्यवस्थित ओतलं त्यामध्ये. आता ही बॉटल आहे ना मस्त, हे बघा ते झाकण वगैरे आहे, त्यानं आपण हातावरती घेऊन
असं आपल्या स्काल्फला असं मसाज टाईप व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आणि थोडा वेळ म्हणजे 1-1.5 तास ठेवायचं आणि नंतर ना आपण जसे नॉर्मल फक्त केस धुतो पाण्याने केस फक्त धुवायचे, त्याला काही जास्त काय असं लावत बसायचं नाही. असं करायचं. आता हे फ्रीजमध्ये 7 दिवसापर्यंत राहतं. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.